शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा बघा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण की बघा महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच आता निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, कोणते शेतकरी पात्र आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही कितीपर्यंत बघा किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकऱ्याने काय काम करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासून तुमच्या खात्यात म्हणजे की बघा सकाळपासून तर संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत जेवढे शेतकरी पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। आता बघा महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये पीक विम्याचे सर्वच पैसे शेतकऱ्याच्या खात्यात आता हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे। आता पीक विम्याची बघा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरणार आहे। खास अर्थात बघा, शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होतील। शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असेल, तुम्हाला 100% आता पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहे। सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। आता हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। आता 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नाही, त्या तसेच बघा 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते। आता बघा 2025 मध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात काही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। आता 2026 सुद्धा लागलेले आहे। आता जे काय राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात आता पीक विम्याचा पैसे म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यात अगदी वितरण झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो आता बघा दुसरा आणि तिसरा पैशात आता बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आता शेतकऱ्याला जे काय राहिलेले आहे त्यांच्या खात्यात सुद्धा आता पैसे जमा होणार आहे। बघा आपल्या राज्यात कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाचं नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या 50 पिकापैकी बघा कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे। या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झालेली असून 75% पीक विम्याची यादी वर्ष म्हणजे की 2024 आणि 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेली आहे। आता 2022 मध्ये पीक विमा झोपलेलं होतं, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा 22-23चा पीक विमा मिळाला पण 25चा मिळाला नसेल आणि ज्या शेतकऱ्याला 25चा पीक विमा मिळाला आहे 22-23चा पीक विमा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी कोणते आहे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे। आता 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल तसेच तुमचं अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यात आता पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे। या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनीही अर्ज भरून पैसे लुटलेले दिसून आलेले आहे।
त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात आता मागील 3 वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे वितरित होणार आहे. त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी आता आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यात आज सकाळपासूनच प्राधान्य देण्यात आलेले आहे. बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. म्हणजेच की सकाळपासूनच बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, या यादीत तुमचा जिल्हा आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये बघा परभणी जिल्हा, त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांनो बघा 4 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांनो बघा 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा या व्यतिरिक्त बघा जिल्हे म्हणजेच की बघा जालना जिल्हा आहे, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. आता अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही. यामधील फक्त काही तालुके पात्र ठरलेले आहे. तुमचे यादीत नाव आहे का हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच बघा आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थर्ड पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आता वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. बघा भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा आता वाटप होत आहे. त्याचप्रमाणे आता कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता बँकेची यादी आता आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे. सर्वप्रथम बघा तुमचा जर या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुमच्या खात्यात आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिली बँक म्हणजे की बघा बँक ऑफ इंडिया. ज्या शेतकऱ्याचे बँक ऑफ इंडियामध्ये खाता असेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे कॅनडा बँक, त्याचप्रमाणे बघा ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे बघा HDFC बँक, IDFC बँक, बघा त्याचप्रमाणे स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन बँक, बघा त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस बँक, त्यासोबतच बघा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये आता पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि हे बँक खात्याशी KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. जर तुमचे हे सगळेच कामं पूर्ण असतील तर तुमच्या खात्यात आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात बघा आज तुम्हाला SMS यायला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा कोणते शेतकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांचे पैसे येतील, फक्त तुमचेच पैसे पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुमचं वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. बघा आता पात्रता बघा शेतकरी मित्रांनो, आता पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता केंद्र सरकारने 2022 पासून तर 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्यांचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्याच्या खात्यात आता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः पत्रकार परिषदेत घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यात पीक विमा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला आता 2 ते 4 तासामध्ये हे डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमचे बघा 2022 तसेच 2023-24 मध्ये भुईमूग पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला भुईमूग पिकासाठी हेक्टरी 45,000 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला भुईमूग पिकासाठी बघा 45,000 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. या 16 जिल्ह्याची आज हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे. जर सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल म्हणजे की बघा 22-23-24 मध्ये कोणत्याही वर्षी झालं असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 55,000 रुपये हे रक्कम जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या पीक बघा शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे आता बघा मुख्यमंत्री यांनी आदेश अखेर पीक विम्याला वाटप आज 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागल्याचा पाहायला मिळत आहे. त्यानंतर पीक विमा बघा भुईमूग पीक म्हणजे की बघा मूग पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 28,000 रुपये मिळणार. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 3 वर्षाचा एकत्र पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता व्हिडिओला सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की काही शेतकऱ्याला 20,000 पीक विमा येणार आहे,
पण काही शेतकऱ्याला बघा कमी जास्त पीक विमा येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यावर निर्भर आलेलं आहे. त्याचप्रमाणे हे बघा शेतकरी मित्रांनो, आता तूर पिकासाठी 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याला पीक विमा आता भरला होता. त्यांच्या खात्यात हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचा रोख रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा मंजूर झालेला आहे. त्या आता मिळाली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचे बघा तूर पिकाचं नुकसान झालं आहे त्यांना सुद्धा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. आता त्याचप्रमाणे त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ते म्हणजे कापूस पिकाला. कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी 3 वर्षात मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात 60,000 रुपये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा 16 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा येणार आहे. आता तुम्हाला जिल्ह्याचे नाव सुद्धा आपण सांगितलं आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.